नमस्कार, बातमी पुण्याची। नवीन पुणे कात्रज बोगद्याजवळील कोळेवाडी कोळी समाज येथे हजारो वर्षापासून राहत आहे। ज्यांच्या दिवसाची सुरुवात भाकरी शोधण्यात जात आहे, अशा गरीब आदिवासींच्या अज्ञानीपणाचा फायदा घेऊन अक्षरशः शेकड्यांनी यांच्या जमिनीवर कब्जा केला आहे। यात वकील, पोलीस, बिल्डर आणि भूमाफिया आहेत। या आदिवासींच्या संसारावर आणि जगण्यावर जणू गाढवाचा नांगर फिरवला आहे। या कोळी आदिवासी समाजाकडे भूमाफिया गुंडांना विरोध करण्याचे सामर्थ्य नाही। बाहेरून गुंड आणून यांना मारहाण करण्यात येते, धमक्या देण्यात येतात। शेवटी अन्यायाला, अत्याचाराला, त्रासाला कंटाळून इथल्या कोळी आदिवासी समाजाने सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे। सगळं नेलं। पैसे बी नाही दिले, फक्त जमीन घेऊन गेले। परत तुम्हाला पैशाला बोलवलं का? दमदाटी वगैरे हे कोट्यवधी रुपयाचे मालक आहे, त्यांची कोटी रुपयाची प्रॉपर्टी तशी आहे आणि ते सुद्धा हे लोकांनी बाहेरच्या बाहेर परस्पर विकले आणि हे आता अक्षरशः भिक्षा मागतायत। कुठं मागतात? इच्छापूर्ती मंदिर, भारतीय विद्यापीठचं ना, गणेश मंदिरच्या तिथं हे त्या याच्यावर बसून शनी फुटपाथला बसून अक्षरशः भीक मागतायत की यांची जवळजवळ 5-10 कोटीची प्रॉपर्टी शेती इथं आहे। त्या शेतीवरती पोलिसांनी आणि वकिलांनी त्या जागेत ताबा मारलेला आहे। बघा आता वर्तमान भारतमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आणि हे आहेत कोळेवाडी, कात्रज, नवीन कात्रज बोगद्याचा रस्ता आहे, तिथं आतमध्ये कोळेवाडी आहे आणि कोळेवाडीमधले हे सगळे शेतकरी येतं। ह्यांच्या जमिनी काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी हडप करण्याचा प्रयत्न केला। काल परवा इथे JCB आणला होता, तर ह्या JCBच्या आतमध्ये आल्यानंतर तो JCB थांबवला आणि ते पळून गेलेत। पण हे गुंड त्यांनी मुंबईवरून आणले होते। त्याच्यानंतर आजची बातमी अशी आहे की आपण त्यांना भेटायला इथं आलेलो आहे, ह्या समाजाला, कोळी समाजाला। बोला, तुमचं काय म्हणणं आहे? आमचं म्हणणं असं आहे, आम्ही कोणत्याही प्रकारचे आमचे आजी आजोबा किंवा जे काय आमचे नातेवाईक असतील, आम्ही अज्ञात असताना त्यावेळी काय आम्ही जमिनी विकलेल्या नाही किंवा कोणाच्या खरेदी खत केलेले नाही। आज जी काही ही गुंड लोक आमच्या गावात आणली, हे सगळे काही ज्या मालकीने त्या विधवा आहेत, काही जे आहेत ते पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहेत। 2 दिवसापूर्वी आम्ही 2 वेळा भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन, कमिशनर ऑफिसला जाऊन जे काय त्यांना तक्रारी केल्यात, तक्रारीची कोणतीही दखल न घेता पोलीस प्रोटेक्शन देतात गुंडांना। आणि इथं JCB आणल्यानंतर माझ्या आईच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला, माझ्या वहिनीच्या डोक्यावर बकेट मारून तुला इथंच गाडील अशी धमकी देण्यात आली। आम्हाला काहीतरी न्याय मिळावा, न मिळण्यास सर्व जे काही आदिवासी लोक आहेत जमलेले, आम्ही आत्मदहन करू किंवा पोलीस चौकीत जाऊन रॉकेल उतरून पेटवून घेऊ। आणि काही दमदाटी करतात का तुम्हाला? हो, दमदाटी करतात ना, दमदाटी करतात आम्हाला। आणि आमच्या जमीन असेल हडप केलेल्या लोकांनी आहेत, गुंड लोकांनी, त्यांच्याशी आम्ही विरोध चाललोय। ते आम्हाला धमकीवर किती लोकांच्या जमिनी हडप केलेल्या आहेत? आमच्या 5 जणांच्या जमिनी हडप केल्या आणि 5 जणी आहेत। किती? 50 जणांच्या मागं 50 जणांचं कुटुंब आहे। संपूर्ण आमचं जे काय जीवन आहे, जे काय आमचं पीक पाणी आहे, हे 5 जणांच्या कुटुंबावर 50 जण माणसं आमची जगतात। जर असा आमच्यावर अन्याय होत असेल तर आम्ही शेती सोडून गुंडाच्या ताब्यात द्यायचं का? शेती ज्यांच्याशी आमचा काही संबंध नाही तीच लोक म्हणतात शेतकऱ्यांचा आमचा काही संबंध नाही। मग कुठल्या आधारे ही लोक आमच्या जमिनीवर ताबा टाकायला आले, याचं उत्तर मिळायला पाहिजे आम्हाला। आणि ह्या आहेत समाजसेविका, सामाजिक कार्यकर्त्या स्वाती शिंदे, ह्या यांच्यासाठी काम करतात, ह्या गरीब लोकांसाठी, यांच्या जमिनी वाचवण्यासाठी। तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं एकच आहे की आम्ही जेव्हा अर्ज दिलेले आहेत, कमिशनर ऑफिस पासून ACP ऑफिस पर्यंत दिलेले अर्ज आहेत, पण आमच्या अर्जाची दखल न घेता उलटा आमच्यावरच खंडणीचे गुन्हे दाखल करून
गुन्हे दाखल करतो, तुम्ही इथे इथं अशीच हे सह्या करा, आम्ही विकलंय म्हणून असं सह्या करा म्हणून आमच्यावर दबाव आणला जातो. आमच्या शेतकऱ्यांची एकाही शेतकऱ्याचे जबाब घेतले नाहीत, उलट त्या गुंड लोकांनाच ते प्रवृत्त करतायत. कमिशनरांनी काय सांगितलं तुम्हाला? कमिशनर साहेबांनी खाली सांगितलं की बाबा तुम्ही एसीपी ऑफिस मध्ये जा, एसीपी ऑफिस मधनं तुमची कारवाई होईल. पण 2 दिवस झाले एसीपी ऑफिस मधनं पण शेतकऱ्यांचे जबाब नाही झाले आणि त्याच्यावर कारवाई झालेली नाही. 2022 पासून आमचे अर्ज कलेक्टर ऑफिस मध्ये, उपविभागीय अधिकारी, महसूल विभाग याच्यामध्ये सगळीकडे पेंडिंग आहेत. कुठले आमदार खासदाराला भेटला का नाही तुम्ही हो, आतापर्यंत? आम्ही रवींद्र दंगेकर साहेब जे आहेत आमदार, आम्ही त्यांना भेटलो. आमदार साहेबांनी आम्हाला चांगली मदत केलेली आहे. त्यांनी सुद्धा आमच्या या प्रकरणात लक्ष घालून कारवाई करा म्हणून वर्ण आदेश दिलेले आहेत. त्याच्यावर सुद्धा यांनी काही कारवाई करत नाही, उलट आमच्यावर दबाव आणतोय की तुमच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल करतील. अंदाजे किती जमीन असेल सगळी मिळून? टोटल हे 30 एकराचा प्लॉट आहे, 5 जणांचा. बर. प्रत्येकाची 4.5, 5.5 एकर जमीन आहे. आता ज्या फ्रंटेजला मी बोलतोय त्या फ्रंटेजवर वहिवाट आहे, तिथून मागं त्यांनी जमिनी घेतल्या त्या गुंड लोकांनी. मी त्यांना रस्ता न दिल्यामुळं त्यांनी काय केलं, पहिले माझा दाबण्याचा प्रयत्न केला. म्हणजे रांजण्यांची जमीन आता कोर्टामध्ये केस पेंडिंग असताना, दिवाणी दावा पेंडिंग असताना आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. असं ऐकण्यात आलं की पुढं गेट टाकलं की मागच्या शेतकऱ्यांना जायला जागा नाही. प्रांत अधिकाऱ्यांनी आमच्या बाजूनी काही निकाल दिलेले आहेत, त्याचाही विचार पोलीस लोकांनी केलेला नाही. मोगम उत्तरं दिलीत, तुमच्याकडे काय आहे कायदेशीर ते आम्हाला द्या, तरच आम्ही त्याच्यावर कारवाई. मग पोलीस लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का तुम्हाला असं म्हणायचे? आम्हाला 100% आता या अनुभव आलेला आहे की पोलीस प्रशासन आम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करत नाही, उलटा आमच्यावर दबाव आणतात, तुमचे पेपर दाखवा. तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र आहेत का? आता आमच्याकडे जातीचं प्रमाणपत्र सुद्धा आहे. एक प्रमाणपत्र आहे माझ्या मावशीचं, बाकीच्यांचं आहे ते पेंडिंग मध्ये. मग तुम्हाला जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे कोणाचंच नाही? नाही, तो एक अन्याय आमच्यावर होतोय सरकारकडे. मग तुम्ही कुठल्या जातीमध्ये नाहीये नाही आणि तुमच्याकडे जातीचे प्रमाणपत्र नाहीये, पण तुम्ही महादेव कोळी समाजाची आहे. हे महादेव कोळी समाजाचे आहेत. ह्या जमिनी खरेदी होत नाही वाटतं, विक्री होत नाही याची, असा तुम्हाला अनुभव आहे त्याचा? शासनाचा जीआर आहे आणि मी तसं पत्रकार परिषदेमध्ये तो जीआर सुद्धा दिलेला आहे. आम्ही एक पत्रकार परिषद सुद्धा घेतली होती. बर. हा, आणि आता आमचं एकच म्हणणं एवढं की जो आमच्या जमिनी ज्या काही हस्तांतरित झालेल्या आहेत आदिवासी समाजाच्या यांच्या, माझ्या शेतकऱ्यांच्या, त्या जमिनी कलेक्टर साहेबांनी ॲज इट इज त्या जीआर प्रमाणे फिरवून द्याव्यात, मूळ मालकांच्या नावे करून द्याव्यात. कारण ऑलरेडी 1880 पासूनच्या ज्या जमिनी हस्तांतरित झालेल्या आहेत त्या मूळ शेतकऱ्यांना, मूळ मालकांना परत द्यायची प्रोसिजर चालू आहे. हे कोण एजंट लोक कोण आहेत तुम्हाला माहिती आहे का? त्यांचं काय नाव वगैरे? प्रवीण कडेकर आहेत, अजून प्रवीण कडेकर, रामदास सूर्यवंशी, युवराज शिंदे, कल्पना शिंदे, अमर शिंदे, अजून गावातले 2 काल जेव्हा माझ्या शेतात JCB आणला तो JCB पुरवठा करणारा शिवाजी सांगळे हा स्थानिक गावातला रहिवासी आहे, तोही आदिवासी आहे, पण तो गुंड लोकांना सपोर्ट करतो. पण त्यांच्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे का? माझ्या तर जीवाला आहे, 100% सगळ्यांच्या जीवाला धोका आहे. याच्यात जर अनेक प्रशासनाने लक्ष नाही घातलं, अजून एकदा माझी प्रशासनाला विनंती आहे, आमची आई, आमच्या वहिनी, आमच्या बहिणी, आम्ही सामूहिक आत्मदहन करणार म्हणजे करणार. आम्ही करणारच, आत्मदहन करणार नाही. आमच्या 2 दिवसाचं नाही घेतले दखल तर सर्व चौकीच्या पुढे आम्ही आत्मदहन करणार. हा आम्हाला न्याय होतोय. आम्ही चौकीत जाणार, आम्ही वाचा फोडलीच पाहिजे. आम्ही तिथं जाळपोळ राखेल ओतून तिथं आम्ही पिटवून घेऊ आम्ही तिथं. तर कोळेवाडीमधल्या आदिवासी समाजाला न्याय मिळावा, न्याय नाही मिळाल्यास सगळे लोक सामूहिक आत्मदहन करणार आहेत. नमस्कार. आज आज आहे 14 भरणी, त्याच्यामुळं बऱ्याचशा लोकांचे कार्यक्रम येतं 14 भरणी, त्यामुळं कमी शेतकरी इथं आलेले आहेत. तर यांना मारहाण झाली. मला मारहाण केली. आम्हाला JCB खाली नाही का असं बकेट आमच्या अंगावर घालवलं, तुम्हाला मारून टाकेन, तुमच्या काय बापाच्या जमिनी आहेत का, आम्ही खरेदी केल्यात आणि तुम्ही काय मालक आहे का, आम्ही मालक आहे, शेतकऱ्याचा काही संबंध येत नाही, असं गणेश तांबे आणि त्याचे गुंड मुंबईवर आणले. तुमच्या ओळखीचे होते का ते गुंड? काय आमच्या ओळखीचे नव्हते, आम्ही कोणच आमच्या ओळखीचे नव्हते, आम्ही काही त्यांना काही व्यवहार केला नाही, आम्हाला त्याचं काही माहिती नाही. अंगावर धावून आले, तुम्हाला मारूनच टाकीन आणि JCB खाली त्यांनी शिवीगाळ करून तुमच्याकडे काय पुरावा आहे आणि डायरेक्ट बकेट माझ्या अंगावर घातली त्यांनी JCBची 36 वाढवून टाकीन. इथं पण सातबारे मुंबईचे गुंड लोक आणली होती. गणेश तांबेनी प्रोटेक्शन म्हणून त्यांना आणलं, आता आम्ही अडवतो. जी काय गुंड लोक आमच्या गावात आली होती त्यांचे कुठल्याही प्रकारे सातबारे नसताना
त्यांनी दडपशाही केली, माझ्या आईला माझ्या वहिनीला मारण्याचा प्रयत्न केला, शाब्दिक विनयभंग धक्काबुक्की सुद्धा केलेली. ह्याला प्रशासनाने आम्हाला उत्तर दिलंच पाहिजे. जाऊन द्यायना आणि काय सांगितलं होतं का परत येणार आहेत नाही येणार आहे काय? जमीन द्या, आम्ही तुम्ही देणार नाही, जर तुमचं ठाम मत असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने कशा घ्यायच्या ते घेऊ अशी धमकी देऊन आम्हाला गावाच्या बाहेर गेले. उद्या आमच्या गावामध्ये आता पीक पाणी काढलेलं आहे, ते काढण्यासाठी आमच्या शेतकरी लोकांनी यायचं का नाही? उद्या माझी आई माझ्या वहिनी माझ्या मावश्या गावात शेतीचं पीक काढायला आल्या, उद्या जर या गुंड लोकांनी आमच्या पश्चात मारहाण केली, खून खराब झाला तर आम्ही कोणापाशी दाद मागायची? मग तुम्हाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे? पोलीस प्रोटेक्शन पाहिजे आम्हाला, पण आम्हाला पोलीस प्रोटेक्शन काय देत नाहीत. त्यांचे 2 हवालदार पाठवतात, ते गुंड इथं असताना, आणि ते फक्त खाली नेतात आणि त्यांना घरी जा म्हणतात. जवळजवळ 33 एकर जागा जी कॉर्पोरेशन पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये येते ती लाटण्याचा प्रयत्न चाललेला आहे. आणि इकडं डाव्या बाजूला खदान केलेली आहे, खडी मशीन लावलेली आहे. ह्या शेतकऱ्यांच्या जागा आहेत त्या की त्यांना न सांगता त्यांच्या शेतीमधून सुरुवात केलेली. जे काही खाली आमच्या पूर्वी भात शेती होती ते अनधिकृतपणे खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमची सगळी भात शेती उकडून तिथं 7 मजली बिल्डिंग उभी होईल एवढे खड्डे पाडलेले आहेत. ज्यावेळी आम्ही ज्यांनी हे कामं केली त्यांना विचारायला गेलो, त्यांनी आमचा काही संबंध नाही असं सांगितलं. पण थोडक्यात ह्या लोकांनी काय केलंय, प्रशासन हाताशी धरून जे काही आमचे अज्ञात लोक आहेत, आज आम्ही शिकलो म्हणून त्यात लक्ष घालतोय, जे काही आमचे पूर्वीचे अज्ञात लोक आहेत त्यांच्या अज्ञातपणाचा फायदा घेतात. पोलिसांकडे जाऊन त्यांच्या स्टाफमधले एका पोलिसाचं आमच्याकडे संभाषण रेकॉर्डिंग आहे. त्या संभाषणामध्ये तो स्वतः सांगतोय की तुमचे पैसे आमच्याकडे आलेले आहेत. मग आमच्या शेतजमिनीचे पैसे गोळा करण्याचा अधिकार पोलीस प्रशासनातल्या माणसाला कसा मिळाला? त्या माणसाचं नाव सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाचं सांगितलेलं आहे, तरी त्याच्यावर कारवाई होत नाही. तो ह्या सामाजिक सेविका शिंदेताई ह्यांच्यावर दबाव आणतोय, तुम्ही त्यांना प्रोटेक्शन करता, आम्ही तुमच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करू. राहुल होळकर एसीपी ऑफिस मधले आहेत का आता? ते सावंत आहेत आता सुद्धा मला त्यांनी बोलवलं होतं, पण मी जबाब देणार नाही म्हणून सांगितलं. अच्छा, मला तुम्हाला जबाब द्यायची गरजच नाही म्हणलं, मला जबाब ही बघा ही परिस्थिती आहे. हे सगळे अडाणी आणि अज्ञानी लोक आहेत बरं का, आणि हे कोळी समाजातले लोक आहेत आणि यांच्या अडाणी आणि अज्ञानीपणाचा गैरफायदा घेऊन ह्यांच्या जमिनी लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि ह्यांचं फक्त शेतीवरती पोट आहे, दुसरं काही यांना साधन नाही आहे. आणि यांना मारहाण आता ते नंतर लेडीज बाउन्सर घेऊन येणार होते. येणार होते. आम्हाला पोलीस चौकीला थांबवत्या, ते गुंड लोकांना वर पाठवत्या, लेडीजला मारहाण करा. आता म्हणले आम्ही नाही का, लेडीजलाच घेऊन येणार. लेडीज बाउन्सर आणि काय करायचं? ही या लोकांची कैफियत आहे. आणि याच्यामध्ये लोकांनी अन्याय चालवले, आमच्या शेतातलं पिकांचं नुकसान झालंय, अशी येतात दमदाटी करतात. आम्हाला शेतात यायची सुद्धा भीती वाटते. काय करायचं, कसं करायचं? नुकसान करायचं का आमच्या शेतात? मग आता हे उगवायच्या आधीच काढले काय? पूर्ण झालंच नाही का? झालंच नाही. या लोकांनी आम्हाला आम्हाला काय आमच्या मागं गडी माणसांचा पाठिंबा नाही. आम्ही सगळ्या महिलांनी काय करायचं? 10-12 जर गुंड आले आणि त्यांनी जर मारहाण. आता किती जागेवरती ताबा मारलाय? हा का? मग आता हे तुमचं शेवटचं पीक आहे काय? बर, काय तुम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत का? सरकारकडून पावसाने ही जागा मिळवून पाहिजे ना तुम्हाला सरकारकडून? बरं, सरकारने आम्हाला जागा मिळवून दिली पाहिजेच. हे याच्यामध्ये किती आहे शेत या जागेमध्ये? एवढे सगळे ह्या जागेमध्ये का 30 एकर मध्ये? हे बघा, हे 30 एकर मधले शेतकरी येतं आणि ह्यांनी आहे ना त्या गुंडांच्या भीतीने हे पूर्ण पीक व्हायच्या आधीच काढलेलं आहे, कवळच काढलेलं आहे. कारण का त्यांचं इथं GCP येणार आहे आणि GCP आल्यामुळे आता हे पिकाचं नुकसान होणार, म्हणून त्यांनी हे पीक आधीच काढलेलं आहे. बोला. हे असे अनधिकृत शेड उभा केलेले आहेत. संघटनेच्या लोकांना हाताशी धरतात, त्यांना 4 पैसे देतात आणि त्यांच्याकडनं संघटनेच्या लोकांना काय अधिकार आहे? दलित स्वयं संघटनेचे संजय केंजळे यांनी येऊन तिथं ती शेड मारलेली आहे. त्यांना मी ही खालची शेड का? ही खालची शेड. त्यांचा काही अधिकार नसताना संघटनेच्या लोकांना काय कोर्टाने अधिकार दिलेले आहेत का? ते का लोक असे येऊन शेड मारतात आणि त्या गुंड लोकांना हे देतात, प्रोत्साहन देतात?
आणि मला हे त्या संघटनेच्या विरुद्ध पण एक हे करायचे, ऑब्जेक्शन घ्यायचे. माझं ऑब्जेक्शन आहे त्या संघटनेच्या विरुद्ध, महिला मंडळाच्या अध्यक्षांच्या विरुद्ध सुद्धा. हो ना, कारण त्या इथं येऊन सगळेजण ताबे देत आहेत. बर त्यांनी खरेदी केलेली नाही. खरेदी केलेली नाही, ते त्यांना अधिकार कुणी दिलेत मला हे विचारायचे की संघटनेला कुणी अधिकार दिलेला आहे ताबे देण्याचा. बरं, आणि इकडे कंपाऊंड कोणी मारलेले सगळे वरती? ते सगळे ते शिंदे सस्ते खेडेकर यांनी मारलेले, ते गुंडगिरीवाल्यांनीच केलंय सगळं. काळूराम चौधरी यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी हे तेच जबरदस्तीने केलेले. या लोकांना अनधिकृत हे ताबे मारलेले आहेत. या गटात संपूर्ण कोळेवाडीमध्ये आजपर्यंत सरकारी मोजणी ही झालेली आलेली नाहीये, नव्हती कधी. अजूनपर्यंत झालेली नाहीये सरकारी खाजगी मोजणी. मोजणी आणून कुठे बी नंबर आणि आम्ही सरकारी मोजणीचा अर्ज हे केला, मागितलं आम्हाला त्यांच्याकडे. धमकी देतात, दम भरून पण आम्हाला तुटवायचं मग तुमचे काही जागेवरती याच्यावरती अंगठे बिंगठे घेतलेले आहेत का? नाही. मग ते फुलमुक्तार पत्र तयार केलं, फुलमुक्तार पत्राद्वारे यांची खरेदी खत परस्पर तयार दुसरे केली. वारस उभे करतात आणि त्यांना पैसे देतात ते. तुमच्याकडे आहे का दुसऱ्या वारसाचे काही पुरावे? बोगस वारस उभे केलेले आहेत आमच्या. बर, ते पण पुरावे तुमच्याकडे आहेत का? आहेत. चालतं. मी स्वतः ते डॉक्युमेंट यांचे 2022 पासून जसं माझ्याकडे एक खरेदी खतांचं हे आलं, या लोकांना आले आमच्याकडे पॅरलेस झाला होता, त्या लोकांनी फसून ते फसवून केले. बर, पॅरेलाइज असतं आमचे वारस ठेवले, त्यांचे वारस लावतात ते, खामकर म्हणून वारस लावतात ते. बघा या अशा पद्धतीने ह्या आदिवासी समाजाची फसवणूक झालेली आहे. विशेष म्हणजे ह्यांच्याकडे कुठलं हे जातीचं प्रमाणपत्र नाही आहे आणि ह्यांच्याकडं कोळी समाजाच्या, महादेव कोळी समाजाच्या जातीचं प्रमाणपत्र पाहिजे होतं की जेणेकरून त्या जमिनीचं कुठेही खरेदी विक्री होत नाही. काय म्हणले, जमिनी कुणाच्या? जमिनी कुणाच्या? महादेव कोळी समाजाच्या आपल्या जमिनी नाही का पूर्वी आम्हाला बक्षीस दिलेल्या, पण काय आता दहशत करतात, काही खंडाने दिलेल्या. कोण येतंय, कोण मालक होतंय, कोण विकतय, कोण बांधतंय. आणि कोळी समाज असाच मागे राहिला, त्यांना काही म्हणजे नाही का. पण तुमच्याकडे यांची कागदपत्र आहेत जमिनीची? सगळ्या जमिनीची आहेत. बरं, आणि मग आता हे कोणी बांधलं इथं एवढे सगळे? आता जे घेणार जागा घेतली बांधले. गुंठ्याला मग असं दुसऱ्या कोणच घेत, तुमच्या कोण जागा नाही घेतली? आमच्या की नाही, दुसऱ्याने घेतली. बर, म्हणजे हे कुणी जागा विकतंय म्हणायचं? कुणी जागा विकतंय, कुणी खरेदी करतंय. आणि या निसर्गाच्या सानिध्यामध्ये बघा हे असे आहेत ना, लोकांनी येऊन शनी ताबे मारून ठेवलेले आहेत ह्या आणि कुठल्याही सरकारी मोजणीशिवाय आणि त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नसताना हे इकडं लोकांनी बांधकामं बांधून चालू केलेली आहेत.